नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या. नक्की किती जागा रिकाम्या आहेत, याचा अर्थ काय आणि यावर सरकारचं काय म्हणणं आहे? चला, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. ओके, तर सगळ्यात आधी तो आकडा पाहूया ज्याने सगळीकडे खळबळ माजवली आहे. हो, 2,64,070. हा तोच आकडा आहे जो थेट विधानसभेत सादर झाला आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत, तर आधी ही तफावत का आहे ते बघू. मग अधिकृत आकडे काय सांगतात ते पाहू. MPSC विद्यार्थ्यांचा मुद्दा काय आहे, सरकार काय म्हणतंय आणि पुढे काय होणार आहे, या सगळ्यावर एक नजर टाकूया. आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय मेघा भरती होणार. पण आता पहिल्यांदाच या चर्चेला एका अधिकृत सरकारी आकडेवारीचा आधार मिळालाय. चला बघूया हे नक्की प्रकरण आहे तरी काय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने जेवढ्या पदांना मंजुरी दिली आहे त्यातली खूप सारी पदं खरं तर रिकामीच आहेत. तिथे कोणी कामच करत नाहीये. आता हे जे रिक्त पदं आहेत, त्याचा नेमका आकडा किती आहे आणि तो कसा मोजला गेला, हे विधानसभेत सादर झालेल्या आकडेवारीतूनच स्पष्ट होतं. ही आकडेवारी बघा, ही सरकारच्याच सेवार्थ सिस्टममधून आलेली आहे. एकूण मंजूर पदं आहेत 7,65,000. त्यातली भरलेली आहेत फक्त 5,01,000. म्हणजे तब्बल 2,64,070 पदं रिकामी आहेत. विचार करा, 2.25 लाख जागा रिकाम्या आहेत. आणि हो, हे आकडे काही अंदाजे नाहीत. ही सेवार्थ प्रणाली म्हणजे काय, तर सरकारची एक ऑफिशियल ऑनलाईन सिस्टीम आहे. यात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची, त्याच्या पगाराची आणि मंजूर पदांची नोंद असते. त्यामुळे ही माहिती एकदम पक्की आहे. हे बघा, हे विधानसभेतलं अधिकृत निवेदन आहे. यात स्पष्ट म्हटले, सेवार्थ प्रणालीनुसार दिनांक 7/10/2024 रोजी 7,65,114 मंजूर पदांपैकी 5,01,444 अधिकारी कर्मचारी कार्यरत असून 2,64,070 पदे रिक्त आहेत. म्हणजे यावर आता सरकारी शिक्कामोर्तब झाला आहे. बरं, इतक्या जागा रिकाम्या आहेत, मग काय? याचा खरा परिणाम कोणावर होतोय? तर तो होतोय MPSC आणि इतर सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांवर. चला पाहूया कसा. हे 2024च्या राज्यसेवा परीक्षेचं उदाहरण घ्या. जागा निघाल्या फक्त 477 आणि अर्ज किती आले? जवळपास 2.5 लाख. म्हणजे एका जागेसाठी किती मोठी स्पर्धा आहे ह्याचा अंदाज येतो. आणि एकूण 35 प्रकारची अधिकारी पदं असतात, पण त्यातल्या फक्त 20 पदांसाठीच जागा निघाल्या. आणि हीच तर खरी अडचण आहे. MPSCमधून एकूण 35 वेगवेगळ्या प्रकारची अधिकारी पदं भरली जातात. पण यावर्षीच्या जाहिरातीत त्यातल्या 15 पदांसाठी एकही जागा नव्हती, शून्य. म्हणजे अनेक विद्यार्थी ज्या पदांसाठी तयारी करत होते त्या पदांची भरतीच होणार नव्हती. आणि साहजिकच यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. कारण एवढी पदे रिकामी असताना जाहिरातीत जागा का नाहीत हा त्यांचा सरळ प्रश्न होता. ठीक आहे, समस्या तर मोठी आहे. विद्यार्थ्यांचा आवाजही सरकारपर्यंत पोहोचला आहे. मग आता यावर सरकारची योजना काय आहे? ते या रिक्त जागा कशा भरणार आहेत? सरकारने जाहीर केलं आहे की यावर्षी ते 70,000 सरकारी पदं भरणार आहेत. ही भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता सरकारचं म्हणणं असं आहे की ही भरती प्रक्रिया काही एकदाच होत नाही, ती सतत चालू असते. जसे लोक रिटायर्ड होतात किंवा नवीन पदं तयार होतात तशी ती भरली जातात. प्रत्येक विभाग आपापल्या गरजेनुसार आणि फायनान्स डिपार्टमेंटच्या नियमांनुसार ही भरती करतो. ओके, तर सरकार 70,000 जागा भरणार आहे. पण मग त्यानंतरचं चित्र काय असेल? समस्या पूर्णपणे सुटेल का? हा चार्ट बघा, म्हणजे सगळा हिशोब लक्षात येईल. एकूण रिक्त जागा आहेत 2,64,000. त्यातल्या 70,000 जागा यावर्षी भरल्या जातील. तरीसुद्धा मागे जवळपास 1,94,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख जागा रिकाम्याच राहणार आहेत. याचाच अर्थ ही 70,000ची भरती झाली तरी उरलेली जी मोठी पोकळी आहे ती भरून काढायला राज्य सरकारला खूप वेळ लागणार आहे. हे एक खूप मोठं दीर्घकालीन आव्हान असणार आहे. आणि शेवटी हाच तो 2 लाखांचा प्रश्न उरतो की नागरिकांना चांगल्या सरकारी सेवा मिळाव्यात यासाठी ही उरलेली 2 लाखांची तफावत महाराष्ट्र सरकार कधी आणि कशी भरून काढणार, यावरच राज्याच्या प्रशासनाचं भविष्य अवलंबून आहे.